बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता आणि आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील आष्टे येथे कृषी विभागाच्या वतीने विविध कृषी प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. 3 जूनला झालेल्या या कार्यक्रमाला गावातील शेतकरी, महिला बचत गटांच्या सदस्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत आणि कमी खर्चातील शेती पद्धतींबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गोकृपा अमृत तयार करण्याची व त्यांचा पिकांवर वापर करण्याची माहिती देण्यात आली. यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होण्यास आणि उत्पादन खर्च बचत होण्यास मदत होते, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. यावेळी मिठाच्या पाण्याद्वारे बियांची निवड व बीज प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. दर्जेदार बियांची निवड आणि उगवण क्षमतेची चाचणी कशी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. आगामी खरीप हंगामात निरोगी पीक उभारणीसाठी बीज प्रक्रियेचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. हवामानातील अनिश्चितता आणि अल निओच्या संभाव्य परिणामाचा विचार करून शेतकऱ्यांसाठी निवार फेरीचे आयोजन करण्यात आले. पिकांभोवती जैविक आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, तणाचे प्रमाण कमी होते आणि पिकांना प्रतिकूल हवामानाचा सामना करण्यास मदत मिळते, अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांना केवळ शेती तंत्रज्ञानाची माहिती न देता विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. वनपट्टाधारक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली. तसेच महा डीपीटी पोर्टलवरील अनुदान योजना, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना यावर सविस्तर माहिती देण्यात आली. संवाद सेतू उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी डी.जे. रेडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतींसोबत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी गटाचे अध्यक्ष विजय धाकल जाधव, वनपट्टा हक्क समितीचे अध्यक्ष देवराव सोमा जाधव, विविध महिला बचत गटांच्या अध्यक्षा, शेतकरी गटाचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी कृषी विभागाचे कौतुक केले. बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर हाच शेतकऱ्यांच्या समृद्धीचा खरा मार्ग आहे. रिपोर्टर प्रकाश महाला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.